बर्नेट यांचा मृत्यू निश्चितपणे संशयास्पद होता. असा एक व्यक्ती जो बोईंगच्या विरोधात आवाज उठवतोय तो अचानक स्वतःवर गोळी झाडून घेतो आणि तेही कोणतेही कारण नसताना. याच्याबाबत लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. जॉन बेरेट याच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली खळबळ शमते न शमते तोच एप्रिल 2024 मध्ये जोशुआ डीन या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याचा संबंध सुद्धा बोईंगशी होता. स्पिरिट एरोसिस्टीम या कंपनीमध्ये तो क्वालिटी ऑडिटर म्हणजे गुणवत्ता निरीक्षक म्हणून कार्यरत होता. ही जी कंपनी आहे ती बोईंगची एक पुरवठादार कंपनी आहे. हा जोशुआ वारंवार सांगत होता की मॅक्स 737 या विमानाच्या टेल असेंब्लीमध्ये काहीतरी गडबड आहे. तो सतत सांगत होता की कंपनीकडून सुरक्षा मानकांचे वारंवार उल्लंघन करण्यात येते, परंतु त्याच्या इशाऱ्यांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आलं. एका बाजूला जोशुआ बोईंगच्या विरोधात आवाज उठवत होता आणि अचानक त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. त्याची प्रकृती अचानक बिघडली. हट्टाकट्टा असलेला जोशुआ अचानक आजारी पडला आणि काही दिवसातच या जोशुआचा मृत्यू झाला.